किंग आहेस आणि तुझी जागा स्टोरी मध्ये नाही तर आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला बिटमार्क प्रीसेट आणि सेकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इनपुट करून घ्यायचे आहे। इनपुट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर बघू शकता काय तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। स्टार्टिंगला यायचं आहे। आता तुम्हाला इथं फोटो ॲड करायचा आहे। फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। आल्याच्यानंतर तुम्हाला जो इथं फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। थ्री डॉटवरती जायचं आहे। इथं फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्याच्यानंतर इथं तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला पहिल्या बीटवरती यायचं आहे। आल्याच्यानंतर फोटोला इथून कट करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून याला खाली आणायचं आहे काही अशा प्रकारे। आता तुम्हाला इथं जेवढे बीट दिसणार तेवढे तुम्हाला इथं फोटो कट करून घ्यायचे आहे तर काही अशा प्रकारे। ते झाल्याच्यानंतर तुम्हाला पहिल्या बीटवरती यायचं आहे। आल्याच्यानंतर आता तुम्हाला जे मी इमोजी पीएनजी दिली आहे तिथे ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। त्या पीएनजीवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर काय अशा प्रकारची आपली पीएनजी आहे। पीएनजीच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्याच्यानंतर इथं तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। इथून हाय इफेक्ट कॉपी करायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला पहिल्याच फोटोला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला इफेक्ट इथं काही अशा प्रकारे दिसून येणार। बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हाय इफेक्ट पण इथून कॉपी करायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। इथं तुम्हाला 2 नंबरचा जो फोटो दिसणार त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हाय इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे। परत सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हाय इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हाय इफेक्ट इथं पेस्ट करायचं आहे। केल्याच्यानंतर परत बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर हा आपण इथून इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा इफेक्ट लावायचा आहे। 4 नंबरचा जो फोटो आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं 2 लेअर दिसणार ह्या दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता इथं तुम्हाला पेस्ट लेअर करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्याच्यानंतर खाली तुम्हाला एक आयकॉन दिसणार त्यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला पहिल्या बीटवरती यायचं आहे। आल्याच्यानंतर इथं 2 नंबरच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्ट इथून कट करून घ्यायचं आहे। तर आता तुमचा व्हिडिओ इथे एकदम रेडी झालेला आहे। याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक सेव्हचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर इथं एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन येणार। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।